लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमोप्रमाणे आनंद निवासची 10th अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन असतं आणि तिथे बुलडोजर आलेला असतो आता आनंद निवास पाडवण्यासाठी. तर आता इथे नंदिनी जीवाला म्हणत असते, ज्या पेपर्सवर तुम्ही सही केलीत तो माझ्या काळजाचा तुकडा आहे, आनंद निवास आहे, का नाही बघितलं तुम्ही, असं म्हणते आता नंदिनी जीवाला. आणि तिथे भास्कर सुद्धा असतो बघा प्रेक्षक हो. नंदिनी माझा ऐक असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. तर आता काही ऐकायचं नाही आहे मला असं म्हणून ती ढकलते आता जीवाला पाठीमागे. काहीही न बघता व्यवहार का केलात का, असं म्हणते आता नंदिनी जीवाला. चूक जरी तुमची असली तरी शिक्षा मी भोगणार आहे, असं म्हणते आता नंदिनीने. आता बुलडोजर येत असतो आनंद निवास पाडवण्यासाठी. तर आता नंदिनी पळत पळत जाते बुलडोजर समोर आणि आता मोठमोठ्याने आवाज येत असतो बघा प्रेक्षक हो. नंदिनी नंदिनी असं ओढत असता जातो जीवा. तर बघा प्रेक्षक हो, हे तर एक्सपेक्टेडच होतं, कारण आता हा जो जीवा आहे त्याला खूपच बिंडोक दाखवलेला आहे बघा सिरियलमध्ये. नंदिनी सारखं सांगत असते, भास्कर हा तुझा एनिमी आहे, तुझा एनिमी आहे, तरी तो ऐकतच नाही. आणि आता इथे वसवत्याने प्लॅन केलेला असतं ना भास्कर सोबत, की आता वजीरला राजाच मारणार म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, जीवाच नंदिनीला मारणार असं प्रण घेतलेले असतात ना आता वसवत्या. तर आता त्या तेच करत आहेत. पण आता हा जीवा रिकामटेकडा तर होताच बघा पहिला प्रेक्षक हो. तर आता बिंडोक पण त्याला दाखवलंय. हे सिरियल तुम्ही बघतच असाल तर तुम्हाला कळेल की जीवा किती बिंडोक आहे ते, आणि काही तो न बघता काही न करता कसं म्हणजे उद्धट दाखवलंय त्याला, आणि आता किती बिंडोक दाखवलंय सिरियलमध्ये ते पण तुम्हाला कळेलच तुम्ही जर एपिसोड्स पाहिले तर. म्हणजे नंदिनी वारंवार सारखं सांगत असते त्याला, भास्करवर विश्वास ठेवू नकोस, तो माणूस चांगला नाही, पण तो तिचीच अक्कल काढत असतो आणि आता तो तिलाच काय काय बोलत असतो. आणि आता बघा प्रेक्षक हो, आनंद निवासच्या 10th अॅनिव्हर्सरी दिवशीच आता त्याच्यावर बुलडोजर फिरणार आहे, कारण ह्या जीवाची एवढी मोठी चूक झालेली आहे. आणि हा माणूस बिझनेस करतो म्हणतोय, पण ह्याला जराही अक्कल नाही आहे. हा तर घराच बरा होता नाही का प्रेक्षक हो. आणि आता त्या काव्याचं तर खूप जास्त बरं झालं, कारण तिचं लग्न आता त्या टॉप 30 आर्किटेक्ट मधल्या पार्थ बरोबर झालं. पण नंदिनी इतकी चांगली असून सुद्धा तिच्याच मागे हा जीवा आहे. म्हणजे बघा प्रेक्षक हो, म्हणजे नंदिनीचं नशीब किती वाईट आहे आणि त्या काव्याचं नशीब किती चांगलं आहे. म्हणजे जीवासोबत तिचं लग्न होणार होतं, तिचं पार्थसोबत झालं, आणि जिचं पार्थसोबत होणार तर तिचं जीवासोबत झालं. तर आता नंदिनीने लवकरात लवकर ह्या जीवाला डिवोर्स द्यायला पाहिजे बघा प्रेक्षक हो, कारण हा बिंडोक आहे, हा खरंच काही कामाचा नाही आहे. आणि ह्याच्यामुळे खूप त्रास झालाय नंदिनीला. हा त्या काव्यासोबतच बरा होता बघा प्रेक्षक हो, आणि नंदिनीला खूप त्रास दिला ह्या माणसाने. आणि आता नंदिनीचं काय झालंय काय माहित, तिला तो बुलडोझरचा मार लागतो, ती वाचते का काय होणार हे आम्हाला आता ह्याच आठवड्यामध्ये कळणार आहे, पण कधी माहित नाही. आणि खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर हा प्रोमो, कारण आता हे सत्य समोर येईलच की वसवत्यानेच हे सगळं केलंय. पण आता हे तर मात्र सगळेजण आता जीवाला ओरडणार हे मात्र नक्की आहे, की कारण ह्या जीवाने आपल्या अतिताईपणामुळे अतिशहाणपणामुळे कुणाचं तर आयुष्य बर्बाद केलंय, परत बर्बाद केलंय बघा प्रेक्षक हो. इथे नंदिनीचा आनंद निवास बुलडोझरने फिरवणार आहेत, आणि आता हा मंद जीवा त्या भास्करच्या बोलण्यामध्ये अडकून हे पूर्ण तिचं जे स्वप्न असतं आनंद निवासचं हे पूर्ण तोडून टाकणार आहे. बहुतेक नंदिनी लगेच घर सोडून जाईल बघा ह्या गोष्टीनंतर, कारण एवढा रिकामटेक आणि बिंडोक नवरा कोणालाच नको असतो ना प्रेक्षक हो. तर आता ही जीवाचं जे कॅरेक्टर आहे हे असंच दाखवलंय, म्हणजे त्याला फक्त आराम करायला आवडतं, एन्जॉय करायला आवडतं. एक काहीतरी काम करायला निघाला त्याच्यात सुद्धा एवढा मोठा घोळ करून ठेवला याने. आणि आता बघा प्रेक्षक हो, सगळं नंदिनीला भोगावं लागणार आहे. तर आता त्या मानिनीच्या घरात सुद्धा नंदिनीला काडीची किंमत नसते. तो विक्रम पाहिजे तसं तिच्यासोबत बोलत असतो, तो युग पाहिजे तसं बोलत असतो, पाहिजे तसं सगळे वागत असतात तिच्यासोबत. कशाला राहते ती त्या घरामध्ये काय माहीत. आणि आता त्या काव्याबरोबर कुणीच वाईट वागत नसतं, आणि आता त्या काव्यामुळेच त्या जीवाने डिव्होर्स पण दिलेला असतो नंदिनीला. पण किती मोठी वैरी नसते काव्या बघा प्रेक्षक हो. खरे सेल्फिश लोक जर म्हणावं लागेल तर पार्थ आणि काव्या आहेत, कारण आता त्यांना कुणाचीच काही पडलेली नसते. त्यांचे सीन्स बघा तुम्ही, ते किती सेल्फिश असतात, फक्त एकमेकांमध्येच दंग असतात. आणि आता नंदिनीला सगळं काम सुद्धा करायला लावत असते मानिनी, आणि सगळं हँडल करायला लावत असते, आणि आता तिला शिक्षा सुद्धा देत असते. आता बघायचं आहे मला की मानिनी काय मोठी शिक्षा देते या जीवाला, कारण खूप मोठा पराक्रम केला आहे ह्यांनी या वेळेला. आणि नंदिनीचं काही बरं वाईट झालं तर ह्याला जीवा जबाबदार आहे, कारण हा बिंडोक आणि रिकाम टेकड्या माणूस शॉर्टकट घेऊन ह्याला काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं. पण लाईफमध्ये शॉर्टकट चालत नाहीत, मेहनत करावी लागते, आणि खूप मेहनत करावी लागते, तेव्हा काहीतरी आपल्याला अचीव होतं, तेव्हा काहीतरी आपल्याला मिळतं. पण ह्या रिकाम टेकड्या जीवाला कसं समजणार. आणि पार्थ खूप मेहनती आहे, खूप मेहनत करून तो पोहोचलाय तिथपर्यंत, पण याला ती मेहनत पण करायची नाही. आणि फालतू आयडिया घेऊन आलेला होता लो कॉस्ट हाऊसिंगचा, आणि आता तो कोल्हापूरमध्ये बांधणार होता बघा ते बिल्डिंग. आणि भास्कर सांगतो त्याला लो कॉस्ट हाऊसिंगचं काय महत्त्व जर तू कोल्हापूरमध्ये बांधणार असेल तर. ते पण
पण बिंडोकपणा तिथे दिसलाच होता या जीवाचा, पण आता तर त्यांनी सही करून खूपच मोठा बिंडोकपणा केलेला आहे आणि आता आनंद निवासची वाट लावलेली आहे त्यांनी. आणि आता ही सगळी ऑर्फन लोकं ज्यांचं कोणीच काय नाही, त्यांची घरं उद्ध्वस्त होणार आहे. लो कॉस्ट हाऊसिंगच्या नावाखाली ह्यांनी खूप साऱ्या गरीब लोकांचं आयुष्य बरबाद केलंय बघा इथे प्रेक्षक हो. आणि हा किती बिंडोक आहे जीवा, की आनंद निवास लिहिलेलं पण असतं हां त्या बिल्डिंगवर, म्हणजे जी फुटणार आहे, तोडणार आहे त्याच्यावर, पण ते सुद्धा तो वाचत नाही कारण त्याचा आंधळा विश्वास असतो त्या भास्करवरती. आपल्या आईबाबांना सुद्धा सांगत नाही. पण बघा, बघा प्रेक्षक हो, आता हे मात्र नक्की होणार. मानिनी म्हणणार नंदिनीला, "तू हे सत्य आमच्यापासून का लपवून ठेवलंस? तुझ्यामुळे हे सगळं होतंय नंदिनी," असं म्हणणार ती. हे मात्र फिक्स आहे या सीरियलमध्ये. म्हणजे कुणी काहीही चूक करू दे, त्याला त्यांनी बोलणारच नाहीत. फक्त त्यांनी हेच बोलणार, की "नंदिनी, तू हे सत्य का लपवून ठेवलंस?" असंच म्हणणार ते. आता आणि त्यांचं तोंड म्हणजे त्या विक्रमचं तर तोंड सुद्धा उघडत नाही त्या काव्यासमोर. काव्यासारखी सूनच बरोबर आहे या घरासाठी बघा प्रेक्षक. ती दिवसभर नुसता अभ्यास करत असते, आराम करत असते. ही लोकं नंदिनीला वापरून घेत काम करायला लावत असतात. जीवा तिचं काम करायला लावत असतो आणि हा रिकाम टेकडा जीवा, ज्याचे आईबाबा सुद्धा त्याला कधी कामावर जा म्हटलेले नाहीत बघा प्रेक्षक. आणि आता ह्यो एक पहिलं काम करायला बघत होता आणि त्यातही एवढा मोठा घोळ करून ठेवलाय. हा तर घरातच बरा होता नाही का प्रेक्षक हो. आणि आता नंदिनीला काय काय सहन करावं लागतंय ह्या जीवामुळे काय माहीत. मला तर ही सीरियल बघून एकच गोष्ट वाईट वाटते नंदिनीची, कारण नंदिनीचं एकदा लग्न मोडतं. नंतर तो पार्थ एवढा सेल्फिश असतो, की दुसऱ्या दिवशी तो काव्याच्या पाठीमागे एकदम गुलामासारखा फिरायला लागतो. लगेच विसरतो तो नंदिनीला आणि जीवा मात्र त्याचं प्रेम काव्याबरोबर असतं. त्यामुळे तो नंदिनीला खूप वाईट वागत असतो लग्नानंतर. खूप वाईट वागवत असतो तो. आणि आता तर कहर झालेला आहे बघा प्रेक्षक. एकच असतं आनंद निवास जे तिला जरा तरी सुख देत असतं, जरा तरी शांती देत असतं. आता तेही तिचं स्वप्न हा जीवा मोडून काढणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता खूप वाईट वाटतंय मला नंदिनीसाठी. आणि नंदिनीचं काय होतंय आता काय माहिती या सिरियलमध्ये. आणि तुम्हाला पण ह्या चौघांमधलं सगळ्यात सेल्फिश कोण वाटतं बघा प्रेक्षक हो? पार्थ, काव्या, जीवा, नंदिनीमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला ह्या चौघांमधलं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर कोणतं आहे तेही नक्की सांगा आम्हाला. आणि तुम्हाला पार्थ आणि काव्य आहे कसे वाटतात तेही सुद्धा सांगा, कारण आता मला पार्थ आणि काव्य आहे जे कपल आहे हे अजिबात आवडत नाही आहे, कारण आता ते फक्त स्वतःमध्येच असतात. आणि हे काव्या काव्या म्हणून जेवढं करत असतो ना पार्थ, खूप बावळट वाटायला लागलंय प्रेक्षक हो. कारण हे समजण्याच्या पलीकडे आहे. कारण हे सगळे सिरियल बघून रिअल लाईफमध्ये लोकांना हेच वाटतं आपला नवरा असा असायला पाहिजे, तसा असायला पाहिजे. पण असं काही रिअलमध्ये होतच नसतं. म्हणजे तो जसं काव्यासाठी हे करत असतो, ते करत असतो. म्हणजे खूप आवडपणा दाखवलाय आणि पाहिजे तसं वागत असते ती काव्या. आणि तिचं बोलणं पण खूप घाणेरडं दाखवलंय, म्हणजे भांडखोरासारखं बोलणं. आणि ते काय काय असतं त्यांचं मांजर, मांजरीन, ते बघायला खूप कंटाळा आलाय बघा प्रेक्षक हो. आणि आता ह्या सीरियलमध्ये ह्या जीवाने एवढा मोठा घोळ घातलाय, तर मला बघायचंच आहे आता की मानिनी आणि विक्रम काय करतात ते. कारण नंदिनीला त्या बसवत्यामुळे काय काय बोलले होते ते. आणि आता बघूया काय करतात ते. तर प्रेक्षक हो, अशाच नवीन अपडेट्ससाठी, प्रोमोसाठी, एपिसोडसाठी आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या ह्या प्रोमोसाठी एवढंच.